नमस्कार मंडळी. तर खूप प्रचंड उन्हाळा चालू आहे. इतकं ऊन आहे बाहेर की बाहेरून आलं की असं वाटतं की पटकन काहीतरी गार प्यावं. तर लिंबू कापा, तो पिळा किंवा काहीतरी सरबत तयार करा. यापेक्षा एकदम उत्तम असा पर्याय म्हणजे हे कैरीचं पन्हं एकदाच करून ठेवायचं आणि पाण्यामध्ये मिक्स करून पटकन प्यायचं. त्याला काही मेहनत करायला लागत नाही. तर त्यासाठी एकदम कच्च्या अशा कैऱ्या घेऊन आलेली आहे मी, परिपक्व झालेल्या. तर बघू शकता ह्या एकूण 4 अशा कैऱ्या आहेत मीडियम आकाराच्या. त्यांना आधी आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. पण धुवायच्या आधी पाण्यामध्ये एक 15 मिनटं भिजत ठेवायचं. म्हणजे कसं होतं, त्याच्यामधील काही पण पेस्टिसाईड असतील वगैरे काय तर ते पाण्यामध्ये उतरतात. आणि तुम्ही बघू शकता देठाकडचा भाग आहे तो आपल्याला असा चोळून धुवायचा आहे. कारण त्याच्यामध्ये असं डिंकाचं प्रमाण असतं. म्हणजे जेव्हा कैरी झाडावरून तोडली जाते तेव्हा असा डिंक वगळतो. तर तो व्यवस्थित निघून गेला पाहिजे, नाही तर मग तो आपल्या पण्यामध्ये उतरतो. त्यासाठी आपल्याला आधी भिजत ठेवायचं आहे आणि मग स्वच्छ चोळून असं धुवायचं आहे 2 पाण्यानी. आणि मग आपल्याला याला स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे. कोणत्याही कॉटनच्या कपड्याने त्याला स्वच्छ असं पुसून घ्यायचं प्रत्येक कैरीला. आणि मग याला कट करायचं आहे. कैरी जरी आंबट असली तरी तुम्ही म्हणू शकता की ही रोज रोज म्हणजे एकदा करून ठेवल्यावर सारखं पिलं तर ती आपल्याला बाधू शकते वगैरे. पण असं नाही आहे. ही कैरी आपण उकडून घेणार आहोत. शिजवली गेल्यामुळे हिची जी हीट आहे ती आपल्याला मिळत नाही आणि आपल्याला ती बाधतही नाही. घसा वगैरे काही त्रास करत नाही. आणि मुळात आपण ही साखरेत न बनवता गुळामध्ये बनवणार आहोत. तर पूर्ण गिल्ट फ्री आपण हे ड्रिंक पिऊ शकतो. त्यामुळे भरपूर प्रमाणात तुम्ही करून ठेवू शकता. मी ते 4 कैरींची ड्रिंक तुम्हाला करून दाखवते. एकदम सोपी साधी आहे. जो देठाकडचा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे, कारण त्याच्यामध्ये डिंकाचं प्रमाण असतं, मी तुम्हाला बोललीच आहे. आणि आता एक कुकर घेतला आहे मी. त्याच्यामध्ये ह्या कैऱ्या व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवलात. तुम्हाला जास्त कैऱ्या जरी एका वेळी उकडायच्या असतील तरी तुम्ही उकडू शकता. तर आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा तांब्या पाणी घालायचं आहे. म्हणजे खूप पाणी घालायचं नाही. कैरी आहे ती अर्धी बुडेल इतकंच पाणी घालायचं आहे. कारण आपल्याला ते पाणी नको आहे. फक्त या पाण्याची वाफ तयार होऊन फक्त त्या उकडल्या गेल्या पाहिजेत, म्हणून आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. आणि झाकण लावून आपल्याला मीडियम गॅसवरती 4 शिट्या करायच्या आहेत. कारण कैरी आहे ती छान उकडली गेली तरच तिचा पल्प आहे तो काढायला सोपा जातो. 4 शिट्टींमध्ये एकदम परफेक्ट अशी ती शिजली जाते. तर आता मी कुकर इथे चढवला आहे, गॅस मीडियम केला आहे आणि 4 शिट्ट्या येईपर्यंत वाट बघूया. तर तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते. तिथे एक पॅन घेतलं आहे आणि आता याच्यामध्ये असा छोटासा मसाला तयार करायचा ज्याने आपली ड्रिंक आहे ती एकदम छान चटपटीत बनते. तर गॅस पूर्ण बारीक करायचा आणि ह्याच्यामध्ये 10 ते 12 आपल्याला काळी मिरी आणि 1 चमच्यासारखं जिरं टाकायचं आणि ते छान असं परतून घ्यायचं, म्हणजे हलका सुगंध येईपर्यंत. आणि याला खलबत्त्यामधून वाटून घ्यायचं. तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरमध्येही वाटू शकता, पण एवढं छोटंसं आहे म्हणजे कमी क्वांटिटीमध्ये मिक्सरमध्ये लागत नाही. मग आणि जे खलबत्त्यामध्ये वाटलेल्याची टेस्ट असते ती वेगळीच असते, म्हणून मी ते खलबत्त्यामध्ये वाटून घेतलं आहे. इझिली म्हणजे असं बारीक होतं, कारण गरम करून घेतल्यानंतर हलकं गार करायचं, त्याला हलका क्रंच आल्यामुळे ते पटकन बारीक होतं. तर मी ती पावडर आहे ती करून बाजूला ठेवले आणि आता गूळ घेते आहे. तर गूळ व्यवस्थित असा किसून किंवा बारीक असा चिरून घ्यायचा, म्हणजे पटकन विरघळायला मदत होते. गूळ असाच मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये टाकला तर पटकन विरघळत नाही आणि पाक आहे तो घट्ट बनू शकतो, म्हणून आपल्याला असं बारीक असं किसूनच घ्यायचं आहे. मी आता गूळ अंदाजे किसून ठेवल्यानंतर आपल्याला हा मोजूनच वापरायचा आहे. इथे कुकर झाला आहे, तर मी आता कुकर गार झाल्यानंतर ओपन केलं आणि बघू शकता तुम्ही कैरीचं जे साल आहे त्याचं वरचं रंग आहे तो पूर्ण बदलला आहे. म्हणजे कैऱ्या आपल्या मस्त अशा शिजल्या गेल्यात. त्या अशा एका कोणत्याही चिमट्याने निथळवून घ्यायच्यात, कारण आपल्याला याच्यामध्ये पाणी नको आहे. कारण हा साठवणीचा पल्प आपण बनवतो आहे. पाण्याचं प्रमाण जर याच्यामध्ये असलं तर तो खराब होऊ शकतो, म्हणून इथे पाणी मी अजिबात घेतलेलं नाही. आणि पाणी कमी ठेवलं होतं त्याचं कारण तुम्ही बघू शकता. या पाण्यामध्ये पल्प आपला अजिबात वेस्ट गेलेला नाही आहे. व्यवस्थित आपल्या उकडल्यात कैऱ्या आणि त्या अशा विस्कटल्याही नाही आहेत. आता आपल्याला या कैरीला सोलून घ्यायचं आहे. बघू शकता हाताने सहज त्याची साल आहे ती बाजूला होते. ही परफेक्ट खूण आहे आपली कैरी शिजली की नाही हे ओळखण्यासाठी. जर कैरी कच्ची राहिली असेल तर साल आहे ते अजिबात वेगळं होत नाही, असं पल्पला चिटकून राहतं. त्याच्यावरून समजावं की कैरी आपली छान उकडली की नाही. तर सगळं म्हणजे साल आहे ते मी 4 कैरींचं काढून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता त्या सालीला सुद्धा बऱ्यापैकी पल्प आहे. आपल्याला अजिबात कोणती गोष्ट वेस्ट घालवायची नाही आहे. कोणताही असा धारेचा चमचा घ्यायचा, म्हणजे बोट चमचा असतो तो, आणि त्याने बघू शकता इझिली पल्प निघतो. जितका निघेल तितका आपल्याला काढून घ्यायचा आहे. इझिली निघतो. जवळजवळ एका सालीतून 4 चमचेसारखा तरी पल्प निघतोच.
कारण याच्यावरती बऱ्यापैकी लागलेला असतो तो सगळा व्यवस्थित काढून घ्यायचा आणि मगच आपल्याला कैरीचा पल्प काढायचा आहे. जितका जास्त पल्प निघेल तितकी आपली ड्रिंक आहे ती भरपूर क्वांटिटीमध्ये तयार होते. तिथे मी सगळ्या सालीचा पल्प आहे तो व्यवस्थित काढून घेतला आहे. तुम्ही बघू शकता तळ हातावर पकडायची साल आणि चमच्याच्या साहाय्याने काढायचं, इझिली निघतो. आणि आता कैरीचा जो पल्प आहे तो आपल्याला सुरीच्या साहाय्याने काढायचा आहे, कारण चमच्याच्या साहाय्याने निघत नाही. ह्या अशा प्रकारच्या ज्या गावठी कैरी असतात त्याच्यामध्ये असे धाग्याचं प्रमाण असतं ते भरपूर असतं, त्यामुळे चमच्याने तो पल्प निघत नाही. तर सालीचा पल्प तुम्ही बघू शकता एकूण जवळजवळ अर्धी वाटीसारखा पल्प मिळाला आहे. आपण अशीच जर साल टाकली असती तर हा पल्प एकदम वेस्ट गेला असता. तर पल्प आपण सालीचा काढून घेतला, आता कैरीचा काढून घ्यायचा. तर अशी प्लेन सुरी असते ती घ्यायची नाही, त्याने पल्प निघत नाही, कारण धागे असतात ते भरपूर असतात या कैरीला. त्यामुळे अशी झिकझॅकवाली सुरी असते ती घ्यायची. तुम्ही बघू शकता किती धागे आहेत. ते पूर्ण पांढरी शुभ्र कोय होईपर्यंत आपल्याला हिचा पल्प आहे तो काढून घ्यायचा आहे. तर बघू शकता इझिली निघतोय, फक्त हात सांभाळून काढायचा, नाहीतर पटकन आपला हात आहे तो सोलटू शकतो, त्यामुळे काळजीपूर्वक करायचं. तुम्ही बघू शकता इझिली असा पल्प निघतोय. धारदार म्हणजे जी झिकझॅकवाली सुरी असते ती वापरल्यामुळे आपण केस कसे विंचरतो त्या प्रकारे होतं. ह्यात केस विंचरल्यासारखे होतात त्या कैरीचे आणि सगळा पल्प आहे तो निघतो. उरलेला पल्प आहे तो असा मुठीमध्ये दाबून काढायचा. जसं तुम्हाला इझी वाटतं तशा पद्धतीने तुम्ही हा पल्प काढून घेऊ शकता. पण सगळा पल्प आहे तो काढायला ट्राय करा. कोय आहे ती एकदम पांढरी शुभ्र झाली पाहिजे. मी तुम्हाला लास्टला दाखवतेच की सगळी कोय एकदम पांढरी शुभ्र झाली होती आणि एकूण पल्प किती मिळाला हेही तुम्हाला दाखवते. तर पूर्ण मी पाठी पुढे करून हात सांभाळून केस जसे विंचरतो आपण तशा टाईपमध्ये सुरीने या पूर्ण कोयला असं विंचरून घेतलेलं आहे. त्यामुळे सगळा पल्प आहे तो एकदम परफेक्ट निघाला आणि तुम्ही बघू शकता पूर्ण पांढरी शुभ्र अशी कोय तयार झालेली आहे. अशाच प्रकारे मी चारही कोय आहेत त्यांचा पल्प आहे तो काढून घेतला आहे आणि एकूण पल्प तुम्ही बघू शकता किती मिळालेला आहे. ताट आहे ते कंप्लीट भरत आलेलं आहे, इतका पल्प मला मिळालेला आहे. त्याची भरपूर अशी ड्रिंक म्हणून तयार होते. तर ह्या पल्पला आता आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. सगळ्यात मोठ्या आकाराचं जे मिक्सरचं भांडं असतं ते घेतलेलं आहे, म्हणजे एकाच वेळेला सगळा पल्प आहे तो वाटून येतो. तर याच्यामध्ये आता मी सगळा पल्प आहे तो ट्रान्सफर करणार आहे. याच्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायला लागत नाही. विदाऊट पाणी हा पल्प आहे तो एकदम छान बारीक होतो. सुरुवातीला पल्स मोडमध्ये चालवायचा मिक्सर आणि नंतर एकसारखा चालवायचा, म्हणजे व्यवस्थित बारीक होतं. पण पाणी अजिबात घालायचं नाही. आणि आता हा सगळा पल्प मी ॲड केला. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मी 1 चमचा भरून मीठ घातलं आहे आणि जे काळी मिरी आणि जिऱ्याचं पावडर करून ठेवली होती आपण ती घालायची आणि आता आपल्याला याला मस्त असं वाटून घ्यायचं आहे. तर मी सांगितल्या प्रमाणाने पाणी न घालता तुम्हाला आधी अवघड जाईल, पण पल्स मोडमध्ये स्टार्टिंगला जर आपण मिक्सर चालवला तर एकदम बारीक अशी पेस्ट होते त्याची. मी आता तुम्हाला दाखवते, एकदम स्मूथ पेस्ट तयार होते आणि कलर आहे तोही एकसारखा येतो. मार्केटमध्ये जे पन्नं मिळतं आपल्याला ते असं ग्रीन कलरचं असतं, कारण त्याच्यामध्ये फूड कलर वापरलेला असतो. तुम्हाला हवं तर ह्या स्टेजला तुम्ही याच्यामध्ये 2-3 ड्रॉप ग्रीन फूड कलरचे सुद्धा घालू शकता, पण मला इथे फूड कलर वापरायचा नाही आहे, त्यामुळे नॅचरली हाच कलर मी ठेवला आहे. दिसायला छान दिसतो आणि प्यायलाही छान लागतं. तुम्हाला एकदम डार्क कलर हवा असेल मार्केटसारखा तर तुम्ही वापरू शकता, पूर्णपणे ऑप्शनल आहे. तर आता हे सगळा पल्प आहे तो आपल्याला एका चाळणीने गाळून घ्यायचा आहे. खाली मोठा असं बाऊल ठेवायचं, ती चाळणी परफेक्ट बसेल असं, आणि याच्यामध्ये सगळा पल्प आहे तो काढून घ्यायचा. गाळून यासाठी घ्यायचं कारण तुम्हाला मी कैरीचा पल्प काढताना दाखवलंच होतं की कैरीला किती भरपूर प्रमाणात असे धागे होते. ते असे एक ड्रिंकमध्ये येतात आणि पिताना मध्ये असे बरे लागत नाही. जेव्हा आपण याला पाण्यामध्ये डायल्यूट करतो तर ते असे धागे तरंगताना दिसतात नाही, ते बरे दिसत नाहीत. म्हणून आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. एकदा का गाळून घेतलं की एकदम स्मूथ अशी पेस्ट आपल्याला मिळते आणि परफेक्ट आपली ड्रिंक जशी मार्केटमध्ये मिळते अगदी तशी बनून तयार होते. तर तुम्हाला मी दाखवते की धाग्याचं प्रमाण किती आहे याच्यामध्ये आणि त्या चाळणीमध्ये किती धागे अडकलेत. हे सगळे धागे आपल्या ड्रिंकमध्ये आले असते, म्हणून ही एक स्टेप एक्स्ट्रा आपल्याला करून घ्यायचे. तर हे सगळे धागे आता चाळणीमध्ये अडकलेत आणि पेस्ट आहे ते आपल्याला एकदम परफेक्ट मिळाले. तुम्ही बघू शकता किती छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता आपल्याला हिला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे उकडून आपण कैरी घेतलीच पण पाकामध्ये शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे 6 महिने तरी फ्रीजमध्ये सहज टिकतो हा पल्प, कोणतीही प्रिझर्वेटिव्ह न वापरता. आता मी ते पल्प आहे तो मोजून घेतला होता
1.5 कप भरला होता पल्प, तर त्यासाठी मी 1 कप इथे गूळ घेतलेला आहे आणि गूळ भिजेल इतकंच पाणी घालायचं आहे. जास्त आपल्याला असा थिक असा एकदम जाड पाक बनवायचा नाही आहे, नुसता गूळ विरघळवून घ्यायचा आहे. तर एकसारखं स्टर करत आपण याला मिक्स केलं तर पटकन विरघळतं. तुम्हाला हवं तर तुम्ही गॅस मोठा ठेवून सुद्धा एकसारखं तुम्ही याला मिक्स करत राहिलात तरी चालेल. अगदी 1 मिनिटाच्या आतमध्ये गूळ आहे तो विरघळून तयार होतो, कारण आपण याला खूप बारीक बारीक असं कट करून घेतलं आहे. म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की बारीक कट करून घ्यायचं. गूळ पूर्ण विरघळला की 1 मिनिटच पाक आहे तो शिजवायचा, खूप असा जाड करायचा नाही. छान असा शिजवला की मग लगेचच आपल्याला याच्यामध्ये पल्प आहे तो आहे तसा ॲड करायचा आहे. पल्प ॲड करताना मात्र गॅस बारीक ठेवायचा, नाहीतर मग एकदम असे चटचट आवाज येतात, म्हणजे जो पाक आहे तो उडायला लागतो पल्प ॲड केल्यानंतर. म्हणून गॅस बारीक ठेवायचा आणि कोणत्याही मिक्सरने किंवा रवीने स्पॅच्युलाने तुम्हाला जसं सोपं वाटतं तसं हा पल्प आहे तो गुळामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. सहज मिक्स होत नाही, तुम्ही बघू शकता जरा वेळ लागतो. त्यामुळे व्यवस्थित असा पल्प आहे तो छान गुळामध्ये एकसारखा एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणून आपल्याला गॅस आहे तो बारीक ठेवायचा आहे, नाहीतर पाकाचं प्रमाण आहे ते पुढं सरकतं. म्हणून गॅस बारीक ठेवूनच ही गोष्ट करायची. तुम्हाला हवं तर तुम्ही गॅस बंद केलात आणि नंतर चालू केलात तरी चालेल. बघू शकता की पाकामध्ये सगळा पल्प आहे तो छान मिक्स झाला आहे. 1 ते 1.5 मिनिट लागलं होतं मला याला मिक्स करायला. आता आपल्याला याला हलकंसं शिजवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिट. एकसारखं स्टर करत राहायचं, नाहीतर मग ह्याचे असे बुडबुडे उडतात आणि असे सगळे थेंब आहेत ते सगळीकडे उडायला लागतात. म्हणून आपल्याला एकसारखं आपल्याला मिक्स करत याला शिजवून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं तर बारीक गॅस करून झाकण ठेवलात तरी चालेल, पण यामध्ये पल्प आहे तो खाली लागण्याची रिस्क असते. म्हणून 1-2 मिनिटाचाच प्रश्न असतो. आपण व्यवस्थित मिक्स करत याला ढवळलं की छान असं शिजलं जातं. 2-1 मिनिट झाल्यानंतर आपल्याला या पल्पला चेक करून घ्यायचं आहे. कोणत्याही एका प्लेटमध्ये 1 थेंबर म्हणजे असा पल्प बाजूला काढायचा, गार करायचा पूर्णपणे आणि असा बोटामध्ये घेऊन बघायचा. एक तारीसारखी अशी स्थिती त्याची निर्माण झाली, म्हणजे एक तार सहज बनायला लागली की पल्प आपला छान शिजला असा समजायचा. आणि इथे मी गॅस बंद केला आहे. आता याला असं 100% गार करून घ्यायचं. पल्प पूर्ण गार झाला तरी त्याची कन्सिस्टन्सी आहे त्याची रनी असली पाहिजे. म्हणजे तुम्ही बघू शकता स्पॅच्युलाने मी उचलल्यानंतर ते असं पातळ असं पडते, घट्ट होता कामा नये, नाहीतर ते जेव्हा आपण सरबत बनवायला घेतो तेव्हा पाण्यामध्ये ते व्यवस्थित डायल्यूट होत नाही. म्हणून त्याची कन्सिस्टन्सी गार असताना सुद्धा त्याची रनी असली पाहिजे. तर आता आपलं पल्प आहे तो छान गार झाला आहे. आता याला आपण कोणत्याही एअरटाईट बॉटलमध्ये किंवा कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये अगदी 6 महिने ठेवून याचा ज्यूस करून पिऊ शकतो. अजिबात खराब होत नाही. आपण याच्यामध्ये कोणतंही प्रिझर्वेटिव्ह वापरलेलं नाही आहे. तर आता मस्तपैकी आपला पल्प तयार झाला आहे. त्याची एक ड्रिंक बनवून मी तुम्हाला दाखवते. तर मी एक चटणी मिठाचा मसाला तयार केला आहे आपल्या म्हणजे ग्लासला डेकोरेट करण्यासाठी. ग्लासची कडा आहे ती त्या पल्पने मी थोडीशी अशी ओली केली, जेणेकरून ती चटणी मिठाची अशी पावडर आहे ती याला छान चिटकली जाईल. याने खूप छान टेस्ट येते. मग तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं, दिसतानाही छान दिसतं. आणि आता आपल्याला याच्यामध्ये पल्प आहे तो 1 पळीसारखा मी घातला आहे. म्हणजे तुम्ही जर बोट चमच्याने घालत असाल पोहे खायच्या चमच्याने तर 3 चमचे पल्प याच्यामध्ये घालायचा आणि ड्रिंक तयार करायची. एकदम परफेक्टली ड्रिंक तयार होते. काही आईस क्यूब घातलेत मी, म्हणजे मस्त अशी गार थंड आपली ड्रिंक आहे ती तयार होते. आणि थंड पाणी म्हणजे फ्रीजमधलं किंवा माठातलं थंड पाणी तुम्ही घालू शकता आणि हलकंसं मिक्स करायचं. आपली ड्रिंक आहे ती एकदम परफेक्टली सहज तयार होते. याच्यामध्ये काहीजण लिंबूही वापरतात, पण कैरीचा स्वतःचा आंबटपणा खूप छान असतो, त्यामुळे मी याच्यामध्ये लिंबू वापरलेला नाही आहे. छान असा पल्प आहे तो पाण्यामध्ये डायल्यूट करून घेतला आहे आणि थोडेसे 1-2 पानाशी पुदिन्याची मी याच्यामध्ये घातलात. पूर्णपणे ऑप्शनल आहेत. तुम्हाला जर हा फ्लेवर पाण्यामध्ये आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, अदरवाईज नाही घातलं तरी चालेल. आणि काही पुदिन्याच्या पाण्याने मी याला डेकोरेट केलं आहे आणि आपली ही ड्रिंक बनवून तयार झाली. आजची ड्रिंक तुम्हाला कशी वाटते? रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल ऐकून दाबा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. रेसिपी घरी नक्की ट्राय करा. जर तुम्हाला यूजफुल वाटली, इझी वाटली तर मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या मोटिवेशनसाठी. आणि अशाच नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटू. बाय बाय.